एवढं वय झालं तरी लग्न नाही केलंस अजून? तुझ्या मनात कुणी आहे का? दररोज असे प्रश्न घेऊन कोणी ना कोणीतरी समोर येतच. खरंच कंटाळा आला ह्या सगळ्याचा. असं वाटतं कुठेतरी लांब जंगलात निघून जावं. म्हणजे मला नेमकं कळतच नाही की ह्यांचं म्हणणं तरी काय आहे. एखादी बाई स्वखुशीने एकटी राहू शकत नाही का? तिने लग्न करायचं की नाही, मूल जन्माला घालायचं की नाही, हा निर्णय ती स्वतः नाही घेऊ शकत का? अरे माणसाने माणसाचं आयुष्य सुखकर बनवायचा प्रयत्न करायचा असतो, पण माझ्यासारख्या अविवाहित मुलीच्या ते नशिबी नाही आहे वाटतं. आणि सिंगल असणं हा काही गुन्हा आहे का मुळात? सिंगल आहे म्हणून कॉलेजमधली मुलं टपलेली, सिंगल आहे म्हणून रेंट फॉर फ्लॅट मिळत नाही. अहो सिंगल आहे म्हणून शेजारच्या दरवाजावर नजर ठेवून बसतात. अहो एवढंच काय, कधी कधी नको त्या ऐकावं सुद्धा लागतं. ऑफिसवरनं येताना उशीर झाला की शेजारचे अगदी मस्त CCTV कॅमेरे लावल्यासारखे उभेच असतात. अहो आजकालच्या मुली आम्ही होतो उशीर म्हणजे ह्याचा अर्थ प्रत्येक वेळेला काहीतरी चूकच होते असं नाही. आणि माझी आई म्हणते लग्न झालं की सगळं सुरळीत होतं. कसं काय बुवा सुरळीत होतं ना हेच कळत नाही मला. आधी आईने लग्न केलं, तिचं घर सुटलं, तिचे सख्खे नातेवाईक सुटले, तिचं करिअर सुद्धा सुटलं. अहो एवढंच काय, ती अंगाने पण सुटली. माझे बाबा म्हणायचे, म्हणजे अजूनही म्हणतातच, लग्न झालं तेव्हा अगदी सुष्मिता सेन होती आणि आता टुनटुन झाली. आईने आधी घर पाहिलं, नवरा, मुलं, सगळे सुख तिने सोडून टाकली हो ह्या सगळ्यात. अगदी तिने स्वतःला ना फार गुंतवून टाकलं तिला, स्वतःला तिने ह्या सगळ्यात, आणि म्हणते सगळं सुरळीत होतं. अहो आता तर काय, माझ्या वहिनीला सुद्धा बघा, आधी घर आणि मग करिअर. आता बसली आहे मुलांच्या मागे धावत. पण कधी तिला विचारलं ना, काय ग कसं चाललंय सगळं, तर म्हणते छान चाललंय. पण चुकून चुकून जर तिच्या स्वप्नांचा विषय काढलाच फार कोमेजून जाते. तरी नशीब लव्ह मॅरेज केलं होतं. दादा म्हणतो कर की तुला काय हवं ते, पण तिच्याकडे बघितलं ना की वाटतं तिची इच्छाच संपली आहे. आणि तरीही माझी आई मला म्हणते लग्न कर, सगळं छान हो. एवढं सगळं सांगून समजावून पटवून देऊन सुद्धा माझी आई काय ऐकत नाही आणि नाही माझे नातेवाईक. पण मी माझ्या मतावर ठाम आहे. पण तरी शेवटी आई म्हणतेच, किती दिवस हो मुलीच्या जोरावर जगणार, किती दिवस तुला असंच घरात ठेवणार. किती कठीण आहे हो एका स्त्रीचं आयुष्य, किती कठीण आहे.